कुठल्या तरी डीलसाठी बाबांना पुण्याला जायचं होतं, पण बाबांनी एकट्याने जावं असं आईला वाटत नव्हतं। नेमका त्या रात्री मला खूप ताप आला होता। एजे म्हणले मी जातो दादा बरोबर, तसे ते एकत्र निघाले। पण तितक्यात एजेंना कोणाचा तरी कॉल आला आणि एजेंचं जाणं रद्द झालं। मग बाबा पुन्हा एकटे निघाले। आईला मलाही सोडवत नव्हतं, पण तिला बाबांनी एकट्यांना जाऊ द्यायचं नव्हतं। ती म्हणाली मी येते तुमच्या बरोबर। आणि निघताना आई माझ्या समोर आली आणि मला म्हणाली, किशोर बाळा, तू या घरातला मोठा मुलगा आहेस ना, प्रमोद आणि विराजकडे लक्ष दे, तुझ्या गोळ्या वेळेवर घे। आम्ही काय आत्ता जाऊ आणि उद्या दुपारपर्यंत परत येऊ। मी परत आले ना की तुझ्या आवडीचा मऊ भात करून देईन ना। माझं गुणी बाळ, मला कुठे माहिती होतं की तेव्हा मी माझ्या आई वडिलांना शेवटचं बघत होतो। बाबांना डीलसाठी खूप अर्जंट पुण्याला जायचं होतं, ते गडबडीत निघून गेले। पण मला आईने प्रॉमिस केलं होतं, आम्ही पोचलो नक्की तुला नक्की कॉल करीन। मी अख्खी रात्र तापात तडफडत फोन शेजारी बसून होतो, फोन आलाच नाही। आली ती बातमी। किशोर, तुम्ही इथे बसा। किशोर, आय एम सो सॉरी, प्लीज तुम्ही शांत व्हा। पण या तेजे आणि आजींनी काय लपवलंय? किशोर, तो एक अपघात होता। अपघात नव्हता, तो खून होता। काय? तो खून एजेने केला होता। अंतराताई, सगळ्यांना असं का वाटतं की मला तुमची जागा घ्यायची आहे? तुम्हाला तर माहिती आहे ना, मला तुमची जागा कधी घ्यायचीच नव्हती। उलट मला एजेंच्या मनात माझी स्वतःची जागा निर्माण करायची। अंतराताई, मला माहिती आहे तुम्ही एजेंचं पहिलं प्रेम आहात, त्यामुळे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक हळवा कोपरा असणारच। आणि खरंच सांगते,